पुण्यात सायबर चोरट्यानं एका रिटायर्ड ऑफिसरला तब्बल 10,75,00,000 रुपयांचा चुना लावल्याची घटना घडली आहे। सायबर चोरट्यानं व्हर्च्युअल कोड तयार करून या ज्येष्ठ नागरिकाला धमकावून कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा प्रकार समोर आलाय। हा सगळा प्रकार 23 जानेवारी ते 31 जानेवारी रोजी घडला। 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे पुण्यातील उच्चभ्रू अशा भांडारकर रोड परिसरामध्ये राहायला असून सेवानिवृत्त आहेत। 23 जानेवारी रोजी संबंधित फिर्यादी यांना एक अनोळखी नंबरवरून फोन आला। यावेळी तुमचं नाव देशभरात गाजलेल्या जेट एअरवेजच्या नरेश गोयल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात निष्पन्न झाले। तुमच्या आधार कार्डवरून तुमचं एक बँक खातं आहे आणि त्यातून तुम्ही गैरव्यवहार केले आहे अशी बतावणी सायबर चोरट्यानं केली। या ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल चोरट्यानं जाळ्यात ओढलं आणि लुटलं। या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकानं सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे। सायबर चोरट्याने आणखीन एक फोन करून सांगितलं की तुमच्या आधार कार्डवरून 24 वेगवेगळ्या बँक खात्यांना पैसे ट्रान्सफर झालेले आहेत आणि या सगळ्या व्यवहाराचा तपास सीबीआय करते, त्यामुळे तुम्हाला 7 ते 9 वर्षांचा कारावास होऊ शकतो। यावरतीच न थांबता सायबर चोरट्यानं फिर्यादींना पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खात्याची माहिती मागवली आणि दबावाखाली येऊन फिर्यादीनं ती दिली सुद्धा। यानंतर फिर्यादीला आणखीन एक फोन आला, मी सीबीआय ऑफिसर बोलत असून तुम्हाला जर यातून सुटका हवी असेल तर ऑनलाईन कोर्टामध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहावं लागेल असं सांगितलं गेलं। तसं या संपूर्ण घटनेच्या बाबत कुटुंबातील कुठल्याही सदस्याला सांगू नका अशी धमकीही दिली। यानंतर 24 जानेवारी रोजी फिर्यादीला एक व्हिडिओ कॉल आला। यावेळी त्यांनी तो उचलल्यानंतर त्यांच्या समोर सायबर चोरट्यांनी एक व्हर्च्युअल कोड तयार केलं। त्यावेळी आणखीन एक न्यायाधीश म्हणून बसला आणि फिर्यादी यांना काही प्रश्न विचारायला, तसंच आम्ही तुम्हाला वकील देऊ असं सांगितलं। यावर त्या वकिलानं व्हिडिओ कॉल करून फिर्यादी यांना त्यांच्या बँक खात्याशी आणि इतर माहिती सांगितली। या वकिलानं फिर्यादी यांना त्या बँक खाते आणि एफडी मधील रक्कम 7 वेगवेगळ्या अकाउंटवरती ट्रान्सफर करायला लावले। फिर्यादीनं 10,75,00,000 रुपये 7 वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले। फिर्यादीनं दबावाखाली ही सगळी रक्कम त्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर व्हिडिओ कॉलवर असणाऱ्या त्या सायबर चोरट्यानं तुम्ही आता फोन ठेवा, तुमची सुटका झाली आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाला सगळं सांगू शकता असं सांगितलं आणि फोन ठेवून दिला। त्यानंतर फिर्यादीनं घडलेला सगळा प्रकार आपल्या मुलीला सांगितला आणि हा सगळा प्रकार समोर येताच आपल्यासोबत फसवणूक घडल्याचंही समोर आलं आणि त्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं। आता या सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपास करतायत।